मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारण एक 90-92 हजार कोटीच्या ठेवी जरी असल्या तरी सगळ्यात मोठी महानगरपालिका आशियातली म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. खूप मोठा एक बजेटरी प्रोव्हिजन असतं. सगळे ठेकेदार हे परप्रांतीय आहेत. साधारण 90% वर ठेकेदार हे परप्रांतीय आहेत मुंबई महानगरपालिकेतले, आणि ते विशिष्ट अशा शहरांपुरतूनच येणारे असे आहेत. मग अशा ठेकेदारांना एकीकडे मराठीचा गजब झाला, मराठी माणसाच्या हातात महापालिका होती. मुळात ठेकेदार का परप्रांतीय लागतात आपल्याला दरवेळेला? मग हेच तर पाप उद्धवजींनी केलंय. बाळासाहेबांनी अवर्सेकरला ब्रिज दिला, दादर टीटीचा. दादर टीटी म्हणतो म्हणून दादर टीटी म्हणालो. उद्धवजींनी कोणाला दिले? उद्धवजींनी एका गावातून येणाऱ्या त्याच, मी कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, पण अमराठी माणसालाच ठेके दिले. ठेकेदारी त्यांच्याबरोबर केली, व्यवहार केला महानगरपालिकेत त्यांच्या पक्षाने. आणि म्हणून मुंबईमध्ये मराठी माणसाला सांगायचं फक्त तू शिववडावी गाडी वडापावची गाडी लाव, आणि अन्य लोकांना जे बाहेरून आले त्यांना सांगायचं तू करोडोची टेंडर घे. अगदी खरं. हेच उद्धवजींनी पाप केलं आहे. आणि म्हणूनच एकनाथजींनी आम्ही ठरवलं आहे, आमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही पाहाल, पुढच्या काळामध्ये मराठी ठेकेदार वाढवत नेण्याची जबाबदारी तुम्ही घ्याल जर तुमच्याकडे सत्ता आली तर? 100%. परप्रांत्यांना काढाल त्यातून? मुद्दा परप्रांतीय मराठीचा नाही आहे, मुद्दा मराठी माणसाला रोजगार देण्याचा आहे. आणि त्या भूमिकेसाठी आम्ही आग्रही निर्णयही करू आणि तो इम्प्लिमेंट सुद्धा करू, कार्यान्वितही करू.